आणि महत्त्वाची बातमी आहे, आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील। पहिल्या दिवशी लोकसभेसह राज्यसभेत देखील खडाजंगी होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्ष नीट पेपर परीक्षा घोटाळा, त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा आदी मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। 12 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये देशासाठी नवीन काय असणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे असं म्हणता येईल। कारण मोदी सरकार तिसरा जो काळ आहे तो चालू झालेला आहे आणि या कार्यकाळातलं हे पहिलंच बजेट म्हणजेच अर्थसंकल्प जो आहे तो असणार आहे। दुसरीकडे आज ज्या वेळेला लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू होईल त्यावेळेला केंद्र सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। कारण उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा मार्गावर आपल्याला माहिती आहे फलक लावण्याचे जे आदेश आहेत ते सरकारने दिले होते। त्याचबरोबर नीट परीक्षेबाबतचा जो घोटाळा आहे, त्याचबरोबर इतर जे मुद्दे आहेत, अशा अनेक मुद्द्यांबाबत घेरण्याची तयारी विरोधकांनी सध्या सुरू केली आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ही देखील आज संसदेमध्ये उपस्थित असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।